नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये. द बेस्ट ऑनलाईन, द बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन महाराष्ट्र. तर बेसिक टू ॲडव्हान्स इंग्रजी तुम्हाला शिकायचं आहे तरी फक्त 2 महिन्यामध्ये. जर तुम्ही ऑफलाईन संभाजीनगरमध्ये राहताय तर या ना अकॅडमीवर यार. आणि जर का ऑनलाईन जर का घरी बसून देशामधल्या किंवा जगामधल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये बसून लाईव्ह क्लास करायचे आहेत माझे तुम्हाला, तर बिलकुल करा यार. दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि पटकन जॉईन होऊन जा, कारण सीट्स लवकर फुल होऊन जातात आमचे. ठीक आहे, चला. आणि बुक मागवायचं असेल त्या बुकच्या माध्यमातून मी हे शिकवतोय, तर त्यासाठी डे नंबर 1चा व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे की कशाप्रकारे बुक मागू शकता, काय प्राईज आहे आणि काय काय फायदे होतील याचे तुम्हाला, किती विद्यार्थी शिकले, सगळं मी सांगितलं आहे. ओके, मागवून घ्या. खूप महत्त्वाचं पुस्तक आहे, स्टॉक रिफिल केला आहे आम्ही. एनिवेज, आज आपण खूप महत्त्वाचा लेसन शिकणार आहे, विच इज गोइंग टू बी होमोफोन्स. होमोफोन्स शिकणार आहे. होमोफोन्स म्हणजे काय, तर हे मी तुम्हाला सांगेल. त्याच्या आधी आपण सायलेंट वर्ड शिकलो होतो, बरोबर की नाही. खूप विद्यार्थ्यांचा मला प्रश्न आला की सर सायलेंट वर्ड ओळखायचे कसे. यासाठी कालचा व्हिडिओ बघा, मागचा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाईल की भाई कशाप्रकारे हे करतात. समजलं की नाही. ठीक आहे, कशाप्रकारे पॅटर्न ओळखून आपण सायलेंट वर्ड काढू शकतो आणि आपण प्रोनाउन्सिएशन करू शकतो. हे मी तुम्हाला काल शिकवलं आहे, कालच्या लेक्चरमध्ये. आय होप तुम्ही बघितलं असेल. ओके, चलो. तर या ठिकाणी मी या बुकमध्ये एक एक्झरसाइज दिली आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारे अजून सायलेंट वर्ड समजायचे असतील तर तुम्हाला खाली मी या ठिकाणी वर्ड दिले आहेत, अलॉंग विथ दॅट खाली प्रोनाउन्सिएशन सुद्धा दिलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी ना बेटा, डिझाईन, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी वर्ड आहे डिझाईन. तुम्हाला योग्य तो सायलेंट वर्ड ओळखायचा आहे आणि ओळखून पुढे जायचं. उदाहरणार्थ बघा, DESIGN. आपण पॅटर्नमध्ये शिकलो होतो की भाई जर का GN जर का सोबत असतील, कधीही G आणि N जर का सोबत असतील तर G हा सायलेंट असतो, ग हा प्रोनाउन्सिएशन आपण याच्यामध्ये करत नाही. ग हा शब्द आपण याच्या, उदाहरणार्थ बघा, आता हा शब्द आहे डिझाईन. डिझाईनमध्ये DEDSI साई एनचं न, ग आलं का कुठे याच्यामध्ये नाही. डिझाईनमध्ये G आहे. डिझाईगन म्हणत नाही आपण, डिझाईन म्हणतो, तर G याच्यामध्ये सायलेंट आहे. ठीक आहे, पुढे बघा, सँडविच. सँडविचमध्ये डी सायलेंट आहे बॉस, सांगितलं होतं. मागचे व्हिडिओज बघितले असेल त्याच्यामध्ये बघा, व्हिडिओ वर्ड आहे तो सँडविच, SAND, सँड. त्याचं सँडविच नाही बोलत आपण, ते सँडविच बोलतो, डी सायलेंट आहे याच्यामध्ये. ठीक आहे ना. ऑटममध्ये N सायलेंट आहे, ऑटमन म्हणत नाही आपण, N सायलेंट आहे. एकमध्ये एक वर्ड आहे, हा म्हणतो ना हेडेक होतं यार, डोकं दुखतं यार माझं, हेडेक होतं. एक म्हणजे दुखणे, तर एकमध्ये H सायलेंट आहे. समजलं. सो या ठिकाणी मी खूप वर्ड तुम्हाला दिलेले आहेत, तुम्हाला नीट लक्षामध्ये ठेवायचे आहेत. कोणकोणत्या वर्डमध्ये कोणते सायलेंट वर्ड आहे हे समजा. काय मी जे एक्झरसाइज सांगतोय ना तुम्हाला, ते चांगल्या प्रकारे करा, तरच तुम्ही चांगल्या प्रकारे शिकसाल, नाही तर मतलब नाही आहे बॉस. मी मजाक करत नाही आहे. खूप महत्त्वाचा कोर्स आहे आणि तुम्हाला हा कोर्स शिकायला 10,000, 15,000 रुपये द्यावे लागतील यार. काय गरज आहे ना, इथं या ठिकाणी बसलोय मी तुम्हाला फ्रीमध्ये द्यायला सगळं. ठीक आहे, चलो. एनिवेज बॉस, कसं आहे ना, समजलं, हे तुम्हाला सायलेंट वर्डची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, आता आपण शिकूया होमोफोन्स. व्हॉट इज होमोफोन्स. होमोफोन्स काय यार, हे यार आम काइंड ऑफ कन्फ्यूज. होमोफोन्स काय, होमोफोन्स म्हणजे काय, इंग्लिशमध्ये असे काही वर्ड्स असतात ना बॉस की जे वर्ड्स सेम साऊंड करतात यार, सेम साऊंड करतात. उदाहरणार्थ EIGHT आणि ATE. आता यांचं प्रोनाउन्सिएशन काय माहिती का तुम्हाला. या EIGHTचं प्रोनाउन्सिएशन सुद्धा 8 आहे आणि ATचं प्रोनाउन्सिएशन सुद्धा 8 आहे यार. मग आता काय करणार, प्रॉब्लेम झाला की नाही, टेन्शन घ्यायचं नाही. यालाच आपण होमोफोन्स म्हणतो. म्हणजे काय की 2 वर्ड्सचा उच्चार सेम आहे, प्रोनाउन्स सेम करतात, पण अर्थ वेगवेगळा आहे बस. फक्त उच्चार सेम असतो, स्पेलिंग आणि अर्थ वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ या 8चा अर्थ होतो 8 आणि या 8चा अर्थ होतो ईटचा सेकंड फॉर्म, खाल्ले या अर्थामध्ये. समजलं ना. सो याला होमोफोन्स म्हणतो की यार उच्चार सेम आहे, वर्ड्सचा उच्चार सेम आहे. चेंज काय होतं, चेंज मिनिंग, अर्थ चेंज होतो मराठीमध्ये, हिंदीमध्ये, वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये, आणि स्पेलिंग डिफरंट असतं. या ठिकाणी अजून मी एक्झाम्पल देतो तुम्हाला भाई. या ठिकाणी सिम्पल वर्ड देऊ आपण तुम्हाला मी. ओके, फेअर. ठीक आहे, FAIR आणि FARE 2 वर्ड आहे बॉस. कोणकोणते, FAIR आणि FARE. दोघांचा मिनिंग वेगळा आहे. या फेअरचा अर्थ वेगळा आणि या फेअरचा अर्थ वेगळा आहे, पण उच्चार एकच आहे, उच्चार फेअरच आहे. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल बघा, उच्चार फेअर आहे बघा. या फेअरचा काय अर्थ, या फेअरचा अर्थ होतो जत्रा आणि या फेअरचा अर्थ होतो चार्ज, म्हणजे पैसा. काय फेअर आहे, किती चार्ज म्हणतो ना, म्हणतो काय फेअर आहे, किती रुपये समजा. एक सेकंड. ठीक आहे ना.
किती रुपये बाई, काय फेअर आहे तुमचा, किती चार्ज आहे, म्हणतो ना काय, व्हॉट इज द फेअर ऑफ दिस ट्रक और बस. समजलं? ठीक आहे, दोघांचा अर्थ वेगळा, दोघांचा स्पेलिंग वेगळा, पण दोघांचा उच्चार सेम. याला इंग्लिशमध्ये आपण म्हणत असतो बेटा होमोफोन्स म्हणतो. काय म्हणतो? होमोफोन्स म्हणत असतो. खूप सिंपल, जास्त डोके लावायचं नाही. या ठिकाणी मी खूप होमोफोन्स तुम्हाला दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल ALOUD, काय अलाउड, आणि अजून आहे ALLOWED, हे सुद्धा अलाउड आहे. या अलाउडचा अर्थ जोरानं होतो, यार जोरानं वाच, रीड अलाउड. आणि या अलाउडचा अर्थ होतो अलाउ करणे, परमिशन देणे. समजलं ना, की यार त्यांनी मला अलाउ केलं, ही अलाउड मी टू कम इन द क्लास. ठीक आहे ना, परवानगी देणे या ठिकाणी अर्थ वेगळा, उच्चार सेम. बघा, 8 आणि 8, बी आणि बी, हे BA असणे आणि या बीचा अर्थ आहे मधमाशी. ठीक आहे ना, उच्चार सेम. ठीक आहे, पण अर्थ आणि स्पेलिंग वेगवेगळे. एक आहे बोर्ड आणि एक आहे बोर्ड. यार मी खूप बोर, एक तर बोर्ड आहे जो क्लासमध्ये असतो ना बोर्ड, तो बोर्ड, आणि एक आय एम बोर्ड, मला बोर होत आहे, मी बोर झालो, आय एम बोर्ड. दोन्ही वेगवेगळे. समजलं? अजून बाय बाय, एक तर बाय आहे आणि एक बाय विकत घेणं आहे. एक सिरियल, एक सिरियल. एक डिअर, फ्ली, सध्या मिनिंगकडे जाऊ नका. याच्यामध्ये फसला, याचा काय अर्थ होतो, त्याचा काय अर्थ होतो, कन्फ्यूज. तुम्हाला रीडिंग रायटिंग पक्क करायचं आहे. मिनिंग इज टोटली डिफरंट पार्ट. त्याचा मिनिंग तुम्ही नंतर शिका, पहिले रीडिंग रायटिंग शिका. तर रीडिंग रायटिंग शिकली तर मिनिंग तुम्ही शिकसाल हळूहळू इव्हेंच्युअली. समजलं ना? रीडिंग शिकायचा अर्थ तर आहे, आता कितीचा अर्थ सांगणार ना मी एका व्हिडिओमध्ये. सो तुम्ही रीडिंग शिका. बघा, ब्रेक, सेलर, कोर्स. ठीक आहे, फेअर, फ्लोर. एकतर फ्लोर म्हणजे पीठ असतं, FLOUR, आणि FLOWER ते झालं तुमचं फ्लॉवर म्हणजे काय, फुलं. समजलं? कन्सेप्ट क्लिअर झाला. होमोफोन्स म्हणजे काय, की भाई असे दोन वर्ड्स की ज्यांचा अर्थ वेगळा आहे, ज्यांचं स्पेलिंग वेगळं आहे, पण त्यांचा उच्चार सेम आहे. ठीक आहे, ओके. आय होप समजलं असेल. या ठिकाणी खूप होमोफोन्स मी तुम्हाला दिलेले आहेत. आय रिक्वेस्ट यू, बुक घेऊन घ्या आणि बुक घेऊन हे सगळे होमोफोन्स वाचायला सुरुवात करा यार. का टाइमपास करताय तुम्ही? ठीक आहे, बघा, वीक, टू, ओके, ट्विक. ठीक आहे, बघा, हे ट्विक, वेअर, वेदर. समजलं ना? हे नीट वाचा, हेच आहे सगळं. मग या ठिकाणी ABC, नन. एक तर नन म्हणजे काहीच नाही, आणि दुसरी नन म्हणजे चर्चमध्ये जी असते ना नन, ती. ओके, फिमेल पादरी आपण म्हणूया, आय डोंट नो. ओके, आर, एक तर आर म्हणजे माझा आणि दुसरा आर म्हणजे तास. दोन्ही वेगवेगळे आहे, मिनिंग वेगळा आहे, उच्चार सेम आहे. याला आपण इंग्लिशमध्ये होमोफोन्स म्हणतो. आय होप तुम्हाला होमोफोन्स समजले असतील, चांगल्या प्रकारे समजा. या बुकमध्ये जे मी दिलेले आहेत ते बुकमध्ये सुद्धा तुम्ही वाचा, बुक घेऊन घ्या, किंवा माझं काम आहे कन्सेप्ट क्लिअर करणं. मी बुक या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं दाखवणार ना बाई, पाहिजे शक्य तेवढं दाखवतोय, माझ्या स्क्रीनवर दिसतंय. जर मी बोर्डवर सुरू केली असती सिरीज तर तुम्हाला त्यातले अर्धेवट दिसले पण नसते. ठीक आहे ना? सो प्लीज हे बुक घेऊन घ्या यार, खूप महत्त्वाचं बुक आहे हे. काहीच नाही, वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, 1200 रुपये द्या, 7 दिवसामध्ये बुक घरी. तुम्ही शिका, तुमच्या पोरांना शिकवा, त्यांच्या पोरांना शिकवा, काय टेन्शन आहे. ठीक आहे ना? एनिवेज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप होमोफोन समजले असतील. ऑनलाईन ऑफलाईन क्लास जॉईन करायचा असेल दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, आणि बुक घ्यायचं असेल तरी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. बाकी नीट चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शिका. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये मला सांगा की सर मला हा प्रॉब्लेम आहे. थँक्यू सो मच. विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.